गोटे खेळते. गुड मॉर्निंग गाईस. मावशीचे सासरे भाऊ आजारी आहेत घरी. कोण नाही आहे, मी आहे, प्रज्ञा आहे आणि मुलं वगैरे ते हॉस्पिटलला गेलं. त्या सवय केस आपल्याला सॉरी गाईस. त्यासाठी आपल्याला जायचं होतं आज, पण बघू त्यांना सुट्टी कधी भेटते ते. त्याच्यामुळे ब्लॉग पण काय शूट नाही केला. पण कुठे जर गेलो बाहेर तर करेल शूट. ट्राय टू अंडरस्टँड प्लीज. हो किती मस्त वाटतं फुल जास्वंदीचं. नाईस. अरे देऊ दे. खाऊ नको हा. खात नाही ना. खेळ हा दे. अरे तर गाईज इकडे बनत आहे गुलाबजामुन. गाईज इकडे आमची सासूबाई गुलाबजामुन बनवत आहे आमच्यासाठी. हे घरगुती गुलाबजामुन आहे, ते खवायचा गुलाबजामुन आहे. इकडे खवा एकच आणलाय आणि गुलाबजामुन बनवायचे. हो, एक तर फ्राय झालंय ना. नाही टाकते हा इकडे फ्राय केलंय. तावळे ना ते तळून कोडे खायचे गुलाबजामुन. तिकडे बघा एवढे गुलाबजामुन झाले तळून आणि इकडे बाकीचं तळत आहे मावशी सासूबाई. सासूबाई रोजची मावशी माझी सासूबाई. हो फोन पे पण आहे ना. अष्टयाशे ब्लाऊज पण शिवतात, जेवण पण बनवतात. एवढा काम. ब्लाऊज घ्यायला आले ते दे ना. घेतला आता जाऊ. तेव्हा गाईस एवढे सारे गुलाबजामुन कोण खाणार आहे पण हा? सगळ्यालाच खायचे. लाडू लाडू खाते हे वाले खाते हे. अजून त्याला बिना पाकवाले खाते. ए, अरे छी. काय केलं असं? नाही पाहिजे तेले बरं चिकट लागला. त्याने मला कसं काय खाते ते. बघू कसं खाईन ते. पीठ लागलं असं का ते पाक नाही ना. डायरेक्ट खावायचेच आहेत का? खवाय रे. आणि तू कैसे बनाने वाली थी घर पे? करने वाली थी, खवा डालने वाली थी. वो समोसे जैसा बना के एक समोसे में खवा डालने वाली थी और एक गुलाब जामुन डालने वाली थी. फिर उसको पाक में डालने वाली थी फ्राय करके तेल में. A few moments later. तर गाईज बघा इकडे पाक तयार झालाय आपला. एवढा कमी पाक होईल एवढं बस. बस गाईज पैसे अगं ते. तर गाईज इकडे बघा झालं आपलं गुलाबजामुन इकडे आता पाकात टाकायचं. गुलाबजामुन तर गाईज आता शिला मावशी गुलाबजामुन पाकात टाकत आहे. झालं बनले लाडू. बनले लाडू नाही गुलाबजामुन टाकले. पाक कमी होतोय काय? हा मी तुम्हाला सांगितलं ना. मग काय करायचं ना याला पिऊन बघूया कसं पिल्यावर थोडा कमी होते. हा मग अजून करावं लागेल पाक. जाणीत होते. गुलाबजामुन खाल्ले नाहीत अजून. ते हे करायला ठेवलेत. काय बोलतात त्याला? काहीतरी बोलतात तुम्ही त्याला. थँक्यू गाईज. आमचे शॉर्ट्स आणि रील्सला खूप सारं प्रेम दिलं तुम्ही. आणि खूप पॉझिटिव्ह कमेंट्स केले. एवढा मूड फ्रेश आणि एवढा मूड छान झाला ना तुमच्या छान कमेंट्समुळे. थँक्स अ लॉट. थँक्स अगेन. खूप सारं थँक्यू. बस जुन्या गोष्टी विसरून पुढे ॲक्सेप्ट करतायत तुम्ही, त्यासाठी खूप सारं थँक्यू तुम्हाला. आणि बस काही चुकलं तर माफी असावी. भेटूयात थोड्या वेळाने. लव यू गाईज. खरंच यार थँक्यू. मी खूप कमेंट्स जस्ट वाचल्या आणि एकदम फ्रेश झाला मूड माझा. असा कंटाळा आला होता माझा कमेंट्सचा. एकदम भारी वाटलं यार गाईज. रील्सला यायला एकदम छान छान कमेंट आहेत. थँक्स अ लॉट. The next day. गाईस याच्यामध्ये आहे आपला गरम आहे का ये गरम गिर जाएगा मेरे से. जाने दो. काय त्याच्यामध्ये आपला चिकन मटन शिजत आहे. कैसे बघा आपला चिकन आहे की मटन आहे? चिकन आहे ना. चिकन आहे आपला. त्याच्यामध्ये काय भाकरी होत आहे. भाकरी बनत आहे इकडे. लाडू इकडे खेळत आहे ताई सोबत. आपली नवरी सोबत. खेळ खेळ. मुरमुरे खाती. तर गाईज रोहित
आपले चालले आहे शेतामध्ये. काय करायला? हा पाणी पाजायला म्हशीला. मावशीन घरी बोलायला फोन. A few moments later. इकडे पाणी लागतात. आता 2 दिवसात जत्रा भरणार आहे इथं. त्यासाठी मावशीन जत्रेसाठी थांबून घेतलं. आता मी शेतात चाललोय. कुत्र्याला मांजरेला भाकरी वगैरे घेतल्यात. चला जाऊ. कशी पळून येतात माणसाजवळ. ती बिचारी वाट बघते म्हैस. तिला पाणी द्यायचंय, चारा टाकायचं आणि हिला जस्ट भाकरी द्यायला. ही बरं भुकत नाही. मी अनोळखी आहे पण तरी भुकत नाही. बरं तरी झालं तेवढं नशीब. मावशी रोज येते शेतात 2-3 वेळेस. पण मला आज पाठवलं त्याने. का? कारण ते टेलर आहे माझी मावशी. टेलरियन बाई आहेत. तर ब्लाऊज आले तर अर्जंट यात्रेचे तिला शिवायला. त्यासाठी ती बिझी आहे. आणि हे मला खूप आवडतं. हे असलं वातावरण हे सगळं खाऊ पिऊ घालायचं कोंबड्यांना, यांना, बकऱ्यांना. आणि ह्याच्यात मला खूप सुकून भेटतो गाईस. तर मस्तपैकी पाणी पिईल बघा. खूप छान वाटतं हे. पाणी पितात, खातात आपल्या हाताने. भारी वाटतं एकदम. हे चल चल चल. आतमध्ये बकरा आहेत. हा कोंबडा आहे ना, हा डेंजरस कोंबडा आहे. हा डायरेक्ट अटॅक करतो माणसावर. अनोळखी म्हणून माझ्यावर अटॅक करायचं त्याचा जरा दिसतोय मला अंदाज. चल तिकडं, चल चल तिकडं, चल 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 चल, पळ तिकडं. तो बघ, तो बघ, तो बघ, तो बघ. अटॅकर आहे हा, कुंफू चॅम्पियन. चला बकरांना सोडतो. सर्व इथलं काम करतो आणि घरी जातो. लाईट गेले घरी आणि चार्जिंग नाही फोनमध्ये. ओके गाईस, इकडे आल्यावरती थोडंसं उजळलेलं दिसतोय मी. यांचं पाणी जरा चांगलं आहे आपल्या गावापेक्षा. आणि यांच्या गावात पाणी आहे, नेटवर्क आहे, फुल 5G नेटवर्क आहे. माझंच गाव मागासवर्गीय मागासवर्गीय प्रो मॅक्स आहे माझं गाव. त्या भागात काहीच हे नाही, काय बोलतात, काहीच प्रगती नाही. चला थोड्या वेळाने भेटू गाईस. सर्वांना खायला देतो बकऱ्यांना यांना. बाय बाय. अर्धा तास लागेल मला इथे, नंतर जाऊ घरी. ओके. ए बाबा हाड ना. अरे कशाला जाय तिकडं बघ. अरे जा तिकडं बाबा, चावशेल घेशील तर होईल का काम माझं. सरक. A few moments later. पकड़ो 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 पकड़ो. धुंबक 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 धुंबक. चलो 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 चलो. हे काय पोरी. आमची पोरी चालली जेवण करायला. तू कुठं चालली? चल जेवायला. म्याव म्याव. लाडू मारू नको लाडू. बापरे ना, नाखून निकाला था ना लाडू. ए नको 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 नख मारेन ती लाडूला. लाडू सोड, लाडू सोड. तू गला मारे. लाडू सोड, गला दे मारे. 3 झाले, ती फिटिंग झाली. 2 झाली. का गला दे मारे. मारलं चावते तुला. भाग 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 भाग. नको. चल गेली ती आता. गेली आता ती. ते लाडू ते बसलेत मागे जेवायला. मुली 5 मुली ते जेव घालतात. ते काहीतरी आहे रसम. मी चाललो जेवायला.
आता आम्हाला जेवायचं आहे काहीच इकडे. आणि पहिलेचे जुनं घर किती भारी होते बघा ना. बघा किचन इकडे एक रूम, इकडे एक रूम. आता इकडे जेवायला बसायला टाकलं आहे आम्हाला. आणि इकडे बाजीवर बसतो आहे. आणि ही भिंत बघा, ही एवढी मोठी भिंत आहे ना, एवढी मोठी भिंत आहे बघा. याच्यात आपल्या आत्ताच्या घराच्या 5-6 भिंती होतात. एवढी मोठी भिंत आहे सिरियसली. कूल. चला जेवून घेऊ आणि भेटूयात उद्या. येस गाईस, थोडं बिझी आहे इकडे, मी सांगेल तुम्हाला.